नमस्कार मंडळी. आज थोडा उठायला उशीरच झाला का तर रात्री झोपायला सुद्धा उशीर झाला होता. म्हणजे माझे मिस्टर आवरून गेले तर कामावर. फक्त आम्ही तिघंजण झोपले होतो, मी आणि माझे 2 मुलं. आणि माझे मुलं आहेत ना, एवढे 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 आघाव मस्तीखोर, एवढे एवढे मस्तीखोर आहे ते कोणी विचार पण करू शकणार नाही बाहेर. आणि त्यांच्यामध्ये एक कला लय भारी आहे माहिती आहे का. ते बाहेर जर कुठे गेले ना ते एकदम शांत शिस्तीत खेळतात. दुसरे लोक मला बोलतात, म्हणजे पाहुणे लोक वगैरे बोलतात मला, अरे तुला तर काहीच टेन्शन नाही, पोरं तुझे किती शांत आहेत. पण मला माहिती आहे ॲक्च्युली माझे पोरं काय आहेत. तर बघा आता आम्ही उठलोय तर रात्री पण आम्हाला खूप उशीर झाला झोपायला, म्हणून घर काय मी कामावून आल्यावर आवरलं नव्हतं. कामावून आले, मस्तपैकी स्वयंपाक केला, जेवण केलं आणि सगळं तसंच ठेवून झोपले, कारण थकलेलीच एवढी होते की अजिबात काय आवरायचा मूडच नव्हता. मंडळी बघू शकता तुम्ही की आमच्या घरामध्ये आता सध्या तर खूप पसारा पडलेला आहे. आता मला हे एवढं आवरायचं आहे मंडळी, आणि एवढं आवरून स्वयंपाक करून पोरांच्या शाळेची तयारी, पोरांच्या शाळेची तयारी झाल्यानंतर त्यांना शाळेत नेऊन सोडणं, आणि मग मी पार्लरला जाणार आहे. मग घरामधलं एवढं पसारा आवरायला आता मी 9 वाजता उठले. मला पार्लरचा माझा टायमिंग 11:30च आहे, पण मी कधीच टायमिंगवर जात नाही, मी नेहमी उशीरच जात असते. म्हणजे नेहमी मला उशीर होतच, 12 वगैरे वाजतातच, कारण 12 वाजता पण दोघांची शाळा असते. तर कसं आहे म्हणजे माहिती आहे का, माझे पोरं एवढे मस्ती करतात ना, त्याचं कारण काय आहे की दोघं पण ना सेम एजचे झाल्यासारखे झालेत. दोघांमध्ये फक्त आणि फक्त 1-1.5 वर्षाचा फरक आहे. त्यामुळे ते दोघं खेळायच्या एजमध्ये तर खेळणार, त्यामुळे आपण पोरांना काही बोलू शकत नाही. हे बघू शकता मंडळी आमच्या घरामध्ये किती पसारा पडलाय. बघू शकता आमच्या घरामध्ये आता एवढा पसारा पडला. आता हे सगळा पसारा मला आवरायचा आहे.
कपडे धुवून टाकले. तर आता मला काय करायचंय म्हणजे मुलांचं आवरायचंय. कान्हा ये इकडे चल. आता मला माझ्या दोन्ही मुलांचं आवरायचंय. हे बघा कान्हा आता खेळून खेळून आलेला आहे. हाय कर कान्हा. हे बघा मस्तीखोर कान्हा आहे. आता मला ह्या दोघांचं पण आवरायचंय. चला तोपर्यंत मी करून घेते देवपूजा. आम्ही शाळेसाठी निघालो. बाय बाय. फायनली मी पार्लरला जात आहे.
उद्यापासून सगळी साफसफाई झालेली आहे. बघू शकता पूर्ण पार्लरची साफसफाई झालेली आहे. हे बघू शकता सगळं पार्लर मी आवरून ठेवलंय. उद्यापासून सगळी साफसफाई माझी झालेली आहे. हे बघू शकता तुम्ही पूर्ण पार्लरची साफसफाई झालेली आहे. हे बघू शकता सगळं पार्लर मी आवरून ठेवलंय. तर मंडळी बघू शकता तुम्ही, आज मी सकाळी उशिरा उठले होते तरी सुद्धा माझं रुटीन खूप छान झालं आणि मी सगळं घर पार्लर सगळं व्यवस्थित आवरून मी माझ्या कामाची सुरुवात केली. कसं असतं ना मंडळी, कितीही उशीर झाला ना तर मोबाईल घेऊन नाही बसलं, कोणाला फोनवर नाही बोलत बसलं. नातेवाईकांचे असे फोन येतच असतात, त्यांना असं रिकाम्या वेळेमध्ये फोन करून बोलायचं. असं नाही की त्यांच्याशी नाही बोलायचं, पण मंडळी कसं असतं ना, आपल्या कामाच्या वेळेमध्ये जर फोन आला ना तर खूप म्हणजे वेळ जातो आपला. फोनवर बोलत बोलत तर काम करूच शकत नाही ना, करू शकतो पण वेळ जातो. मग मंडळी मी असं काही 9 वाजता उठले होते तरीसुद्धा मी तुम्हाला सांगितलंच होतं की किती घरात पसारा पडला होता. ते सगळं रुटीन आवरून मुलांना शाळेत सोडून मी फायनली पार्लरमध्ये आले. पार्लरमध्ये आल्यानंतर पण आमचा रात्रीचा खूप राडा असतो, क्लायंट असतात आम्हाला 9, 9:30, 10पर्यंत. तर मग पार्लरमध्ये आल्यानंतर पण मी सगळं जे होता पसारा ते सगळं आवरलं. तुम्ही बघितलंच, मला झाडून पुसून देवपूजा वगैरे सगळं फायनली माझं झालं. मग मंडळी आता कसं 12 वाजलेत, 12 वाजता क्लायंट नसतात, क्वचित येतात आयब्रो वगैरे असं काही छोट्या छोट्या गोष्टी. पण शक्यतो आता दिवाळी जवळ आली, दिवाळीच्या 4 किंवा 5 दिवस अगोदरच क्लायंट सगळं करतात. दिवाळी जवळ आली ना, म्हणून ह्या 2 दिवसात तर काही क्लायंट नाही आहेत. पण जर क्लायंट आले आणि मी आज काही काम केलं तर ते सुद्धा तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे. तर तुम्हाला कसं वाटते माझं डेलीचं रुटीन म्हणजे काय, दररोज चेंज होतं. कधी म्हणजे सकाळी लवकर 6ला उठते, गार्डनला जाते चालायला, चालून आल्यानंतर मग बाकीची सगळी कामं आवरते. पण आजचं जे रुटीन होतं ना ते खूप वेगळं होतं, म्हणून टाकावं असं वाटलं. आणि पहिला ब्लॉग आहे म्हणून सपोर्ट करा थोडंसं मंडळी. धन्यवाद.